मोबाईल फोन यूज करून आम्ही ग्राफिक डिझायनिंग करू शकतो का? तुम्ही तुमच्या क्लासमध्ये काय काय शिकवता, सिलेबस काय काय कव्हर करता, ग्राफिक डिझायनिंग म्हणजे नक्की काय असतं आणि कोर्स केल्यानंतर आम्ही कशा प्रकारे या फील्डमध्ये काम करू शकतो, स्वतःसाठी इन्कम सोर्स जो आहे तर तो कसा जनरेट करू शकतो. तर तुमचे बरेच प्रश्न मला कमेंट्समध्ये, व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये आणि कॉलवरती येत असतात. तर त्यासाठी मी आजचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय सो दॅट तुमचे माझ्या कोर्सचे रिलेटेड जे काही डाऊट्स असतील तर ते सगळे क्लिअर होतील. सोबतच आजची व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये स्पेशली माझे जे जुने विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट्स आहेत माझ्या जुन्या बॅचमधले, तर ते सगळे कमेंट्स करतील आणि त्यांचे जे काही एक्सपिरियन्स होते आपल्या क्लासबद्दल तर ते तुम्हाला सांगतील. सो दॅट तुम्हाला मी सांगण्यापेक्षा जर तुम्हाला कोणी रिव्ह्यू दिला किंवा फीडबॅक दिला आपल्या क्लासबद्दल तर तुम्हाला लगेचच मला वाटतं त्याच्यावरती विश्वास बसणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर तो स्पेशली माझ्या स्टुडंट्स करून तुम्हाला सगळे कमेंट्स जे असतील या व्हिडिओमध्ये तर ते बघायला मिळणार आहेत. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असतो जे की आपल्या दोघांच्याही फायद्याचे असतात. त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. तर कुठलाही वेळ वाया न घालवता लगेचच स्टार्ट करूयात आपला पहिला क्वेश्चन जो की जास्त विचारला जाणार आहे आणि जो की कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. तर तो म्हणजे ग्राफिक डिझायनिंग म्हणजे नक्की काय. तर आपण आता सध्या सोशल मीडियावरती बरेच ॲडव्हर्टाइजमेंटचे पोस्टर्स बघत असतो, जाहिराती बघत असतो. तर तेच आपल्याला ग्राफिक डिझायनिंगच्या क्लासमध्ये शिकायचं आहे. म्हणजे इंस्टाग्राम पोस्ट असेल, स्टोरी असेल, व्हिजिटिंग कार्ड्स असेल, हे सगळे डिझाईन्स आपण या कोर्समध्ये बनवायला शिकणार आहोत. त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न म्हणजे तुम्ही तुमचा फोन यूज करून हा कोर्स करू शकता का किंवा कोर्स नंतर काम करू शकता का. तर याचं सरळ सोपं उत्तर म्हणजे येस, तुम्ही तुमचा फोन यूज करून कोर्स पण करू शकता आणि कोर्स नंतरचं काम सुद्धा करू शकता. फक्त तुमचा फोन जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक जर यूज करत असाल तर तो फोन तुम्ही, आपला जो सॉफ्टवेअर आहे कॅनवा, तर तो तुम्ही इझिली यूज करू शकता. त्यानंतर तुमचा अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आम्ही वेगळ्या फील्डमधले आहोत आणि आम्ही या फील्डमध्ये एंटर करून करिअर करू शकतो का. तर बऱ्याच लेडीजचा प्रश्न आहे कारण सध्या लेडीजना ज्यावेळी मुलं होतात तर त्यावेळी घरातून बाहेर पडून त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये काम करणं पॉसिबल नसते आणि अशा वेळी जर तुम्हाला वर्क फ्रॉम होमचा कोणता ऑप्शन अवेलेबल होत असेल तर वेल अँड गुड आहे, नक्कीच तुम्ही एंटर करू शकता. मी सुद्धा वेगळ्या फील्डमधली आहे, माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि या फील्डमध्ये वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे मी हा फील्ड चूज केलेला आहे. आणि जरी तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये असाल तरी तुम्हाला क्लास जॉईन केल्यावरती अगदी कम्फर्टेबल वाटणार आहे कारण तशाच प्रकारचा सिलेबस जो आहे तर तो मी डिझाईन केलेला आहे जो की तुम्हाला इझिली समजणार आहे. अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपला हा जो लेक्चर आहे तर तो होणार आहे. अगदी लाईन्स कशा ॲड करायच्या, शेप्स कसे ॲड करायचे, अलाइनमेंट काय असते, कलर्स कसे वापरायचे, फॉन्ट कॉम्बिनेशन काय असतात, फोटोज कोणते वापरायचे, हे सगळं डिटेल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आपल्या क्लासमध्ये. त्यामुळे आय गेस तुम्ही या फील्डमध्ये नवीन आहात तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि सोबतच अजून एक मेजर चेंज आपण आपल्या क्लासमध्ये केलेला आहे तो म्हणजे सध्या तुम्ही बघताय आपले क्लासेस खूप जास्त चांगल्या प्रमाणात चालतात, ॲडमिशन्स खूप जास्त होत आहेत आणि त्यामुळे काही चेंजेस मला करायला लागले सो दॅट क्वालिटी जी आहे, क्वांटिटी सोबतच क्वालिटी जी तर ती माझ्या क्लासची मेंटेन होणार आहे. तर त्यामध्ये मी एक मेजर फरक त्याच्यामध्ये केलेला आहे किंवा ॲडिशनल गोष्ट वाढवलेली आहे ती म्हणजे मी एक सेपरेट ग्राफिक डिझायनर जे आहे तर त्या मी असाइन केलेल्या आहेत. तुमचे डेली प्रोग्रेस जो काय आहे, तुम्ही ज्या काय असाइनमेंट्स करताय तर त्या चेक करण्यासाठी, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्या प्रॉब्लेम्समधून ओव्हरकम करण्यासाठी एक स्पेशल ग्राफिक डिझायनर आहेत. तर पर्सनली मला असं वाटतं की माझ्याकडे 90 मुलं आहेत एका बॅचला, पण प्रत्येक मुलाकडे पर्सनल अटेन्शन देणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आणि ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्यासाठी ते जे ग्राफिक डिझायनर्स असतील तर ते तुमचे असाइनमेंट्स चेक करतील, कोणाचे असाइनमेंट्स येत नसतील तर ते रिमाइंडर सुद्धा देतील तुम्हाला. तर अशा प्रकारे पूर्ण सिस्टीम मी आता सध्या रन केलेली आहे. तुमचा प्रोग्रेस म्हणजे तुम्ही किती असाइनमेंट्स कंप्लीट केलेल्या आहेत, कोणती असाइनमेंट राहिलेली आहे, तर हे सगळं मला वीकली रिपोर्ट मिळतो. त्यामुळे कुठेतरी आपलं जे रिलेशन आहे लर्निंगचं तर एक हेल्दी रिलेशन आपल्यामध्ये डेव्हलप होतं आणि नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील डिझायनिंगमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये तर ते ओव्हरकम करण्याकडून आमच्याकडून आम्ही 100% त्याच्यामध्ये एफर्ट्स घालत आहोत. तुमचा सिलेबस स्लो जातोय कारण लेडीजचा बराच प्रॉब्लेम असतोय, काही फंक्शन्स आले किंवा काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे सिलेबस जर तुमचा स्लो जात असेल तर तुमच्या त्याच सिलेबसमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते सुद्धा गाईड करण्यासाठी आपल्याकडे स्पेशल ग्राफिक डिझायनर आहेत. त्यामुळे तुमचं जे लर्निंग आहे तर ते स्मूथ होणार आहे याची मी गॅरंटी देते.
त्यानंतर तुमचा अजून एक विचारला जाणारा प्रश्न असा की मॅडम लेक्चर्स लाईव्ह असणार आहेत का? तर येस, आपले लेक्चर्स लाईव्ह असणार आहेत. म्हणजे मी जे शिकवते तर ते लाईव्ह मध्ये शिकवते. माझ्या कम्प्युटरची जी काही स्क्रीन आहे तर ती मी तुम्हाला शेअर करते. त्यामुळे डिटेलमध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला लेक्चर चालू असताना किंवा मी तुम्हाला लास्टला थोडा वेळ देते तर त्या वेळेमध्ये तुम्ही विचारू शकताय. तर लाईव्ह लेक्चर्समुळे होतं असं की एकतर लेक्चर 1:30 वाजता असतं आणि 3 वाजता असतं, 2 टायमिंग्स आहेत लेक्चरच्या. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला त्या लेक्चरला अटेंड राहावंच लागतं. त्यामुळे तुमच्याकडून सिलेबस कुठल्याही प्रकारचा मागे राहत नाही. सोबतच तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा कव्हर केले जातात. आणि त्याच्यामध्ये असं आहे की बऱ्याच जणांचे आता प्रॉब्लेम्स असतात, त्यातून सुद्धा प्रॉब्लेम्स असतात की लाईव्ह लेक्चर्स कधी कधी अटेंड करता येत नाहीत. बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की लेक्चर कधीतरी मिस होतो, कधीतरी हॉलिडे पडतं, तर त्यावेळी काय प्रोव्हिजन तुम्ही केलेली आहे? तर येस, त्यावेळी आपण रेकॉर्डिंग्स जे तर ते प्रोव्हाइड करतो. जे रेग्युलर आपण रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड करतो. मी जे लाईव्ह मध्ये शिकवते तर ते मी माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरून शिकवते आणि रेकॉर्डिंग्स जे मी तुम्हाला देते तर ते मी मोबाईलवरचे देते. म्हणजे तुम्ही दोन्ही डिव्हाइसेसवरून चांगल्या प्रकारे काम करू शकताय. तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते कव्हर केले जातात. त्यामुळे तुम्हाला डेली बेसिसवरती रेकॉर्डिंग्स हे मिळतात. लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डिंग्स असतात. सोबतच आपला किरण मॅडम सुद्धा आहेत तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लेक्चरचा ड्युरेशन किती असणार आहे? तर लेक्चर तुमचा 1 तासाचाच असणार आहे. म्हणजे 3 ची बॅच जी आहे 4 वाजता तुमचा लेक्चर स्टॉप होणार आहे. 1:30 ची जी बॅच आहे तर 2:30 वाजता तुमचा लेक्चर जो आहे तर तो स्टॉप होणार आहे. आणि पूर्ण कोर्सचं जर ड्युरेशन विचारला तर 1 महिन्याचे लाईव्ह लेक्चर्स आहेत. 1 महिना कम्प्लिटली मंडे टू फ्रायडे आपले लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट मंथ जो आहे तर तो तुम्हाला मी प्रोजेक्ट्स देणार आहे. म्हणजे लाईव्ह प्रोजेक्ट्स मी काही डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते तुम्हाला डिझाईन्स बनवायचे आहेत, तर त्या तुम्हाला डिझाईन सबमिट करायच्या आहेत. त्याच्यामध्ये असे डिझाईन्स असतील की ज्या सध्या मार्केटमध्ये लागतात, म्हणजे ऍक्च्युअलमध्ये जे रॉ मटेरियल आहे तर ते मी तुम्हाला देते आणि त्या अकॉर्डिंगली तुमच्याकडून ज्या डिझाईन्स असतील तर त्या बनवून घेते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. म्हणजे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे जे डिटेल्स असतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. आणि लास्टचा पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो की तुम्हाला जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. बरेच जण विचारतात की मॅडम तुमचा कोर्स केल्यानंतर आम्हाला गॅरंटेड जॉब मिळणार आहे का, काम मिळणार आहे का? तर येस, जर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्कम सोर्सचे ऑप्शन्स अवेलेबल होत असतील तरच मी तुम्हाला रेकमेंड करते की तो कोर्स असेल तर तो तुम्ही करा. तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे की जॉब ओरिएंटेड टीचिंग मी नाही करत. आपण आपला कोर्स झाल्यानंतर फ्रीलान्सिंग करू शकतो. तर फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय असतं? तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे, तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट्स मिळतात. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 5 प्रोजेक्ट्स आहेत, 5 सलून्स आहेत तुमच्याकडे, तर त्या 5 सलून्सना जे काही ऍडव्हर्टिजमेंटचे फोटोज लागतात तर ते तुम्हाला त्यांना प्रोव्हाइड करायचे असतात. मी तुम्हाला फ्रीलान्सिंग कसं करायचं किंवा एजन्सी सेटअप कशी करायची हे कम्प्लिटली बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गाईड करते. म्हणजे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब हे 4 सोशल मीडिया साइट्स कसे वापरायचे, आपला बिझनेस ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती कसा ऑर्गॅनिकली ग्रो करायचा, आपलं काम कसं शोकेस करायचं, हे सगळे मी तुमच्यासोबत डिटेल्स शेअर करते. सो दॅट तुम्हाला फ्रीलान्सिंग थ्रू क्लायंट्स मिळणार आहेत. तुम्ही घरातूनच तुमची एजन्सी जी आहे तर ती चालू करू शकता. एजन्सी चालू करताना कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, कोणत्या गोष्टी बेसिक आहेत आणि त्याच्यामुळे तुमची एजन्सी ग्रो होणार आहे, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन करत असते. सोबतच फ्रीलान्सिंगचं करिअर तुमचं चालू होतंय तर त्यावेळी तुमच्याकडे एका क्लायंट पासून तुमची सुरुवात होणार आहे. मी सुद्धा ज्यावेळी माझं करिअर चालू केलं होतं तर त्यावेळी माझी सुरुवात एका क्लायंट पासून झाली होती. एका क्लायंटचे 2 झाले, 2चे 4 झाले, तर तुमचे क्लायंट्स इव्हेंच्युअली वाढत जातील. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट्स तुमचा टाइम आणि तुमची स्किल जी आहे तर ती यूज करायची. नक्कीच तुम्हाला या फील्डमध्ये सक्सेस जो आहे तर तो मिळणार आहे. कारण सध्या तुम्ही बघताय कुठलाही व्यवसाय असेल, व्यवसाय छोटा असेल किंवा व्यवसाय मोठा असेल, ऍडव्हर्टिजमेंट ही प्रत्येकाला लागते. जिम्स असतील, सलोन्स असेल, हॉटेल्स असतील, इंटेरियर डिझायनर्स असतील, ऍडव्हर्टिजमेंट ही प्रत्येकालाच लागते. त्यामुळे ही जी ऍडव्हर्टिजमेंट आहे तर ती आपण बनवून देणार असतो. त्यामुळे तुम्हाला क्लायंट्सची काहीच कमी नसते. फक्त राईट स्ट्रॅटर्जी, राईट मेथडनी तुम्ही जर क्लायंट शोधलेत आणि तुम्ही जर तुमची जर्नी चालू केली तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये सक्सेस करू शकता. आणि तिथे मी तुम्हाला 100% माझ्याकडून गायडन्स देते. सोबतच ज्यावेळी तुम्ही तुमचं फर्स्ट क्लायंट तुम्हाला मिळतं, ठीक आहे, पहिलं क्लायंट तुम्हाला मिळतं, तर पहिल्या क्लायंटच्या डिझाईन्समध्ये नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत. कारण तुम्ही नवीन शिकलेला आहात, बरोबर. त्यामुळे त्या क्लायंटच्या डिझाईनमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायला लागत असतील, चेक करायचे असतील डिझाईन्स, तर तिथे सुद्धा तुम्हाला आपला सपोर्ट जो आहे तर तो दिला जातो. सो दॅट तुम्ही तुमचे जे डिझाईन्स असतील तर ते
फिनिश्ड डिझाईन्स दिसले पाहिजेत, म्हणजे जी क्वालिटी तुमच्या डिझाईन्सची आहे, जी तुम्ही क्लायंट्सना डिलिव्हर करताय, तर ती प्रोफेशनल असली पाहिजे. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप जास्त मेहनत करतो, कष्ट करतो. तर हा जो माझा व्यवसाय आहे, तर तो मी अगदी झिरो पासून या लेवलपर्यंत आणलेला आहे आणि तो मी जेन्युअनली तुमच्या समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला. तर याची फीज किती आहे हे सुद्धा तुम्ही मला खूप जास्त विचारताय. तर याची फीज आहे तर ती 1000 रुपीज आहे. 1000 रुपीजमध्ये सगळे तुम्हाला याच्यामध्ये पार्ट्स कव्हर केलेले आहेत. म्हणजे 1000 मध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत, तिथून पुढचा जो काही सपोर्ट तुम्हाला दिला जातोय, तर तो लाईफ टाईमचा सपोर्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला तुमच्या डिझाईनमध्ये, तुमच्या क्लायंट्सच्या डिझाईनमध्ये, तर आपल्याकडून 100% त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन जे आहे तर ते दिलं जातंय. त्यामुळे 1000 रुपीजमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्लस तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट जो आहे तर तो मिळणार आहे. कारण मला असं कुठंतरी वाटलं की लेडीजना जे आहे तर 1 इयर, कारण मोस्टली तुम्ही बाहेर कोर्सेस बघताय तर तिथे 1 इयरचे सपोर्ट असेल, 1 इयरचे मॅक्झिमम 1 इयरचे सपोर्ट असतात. पण मला असं कुठेतरी वाटलं की हा जो कम्युनिटी मी तयार केलेला आहे तर हा नेहमी माझ्यासोबत कनेक्टेड राहिला पाहिजे. तर त्यामुळे आपला जो सपोर्ट आहे तर तो अनलिमिटेड म्हणजेच लाईफ टाईमचा सपोर्ट करण्याचा डिसिजन जो आहे तर तो आम्ही घेतलेला आहे. आणि आय थिंक तो डिसिजन खूप जास्त हेल्पफुल आहे. कारण माझ्याकडे माझ्या पहिल्या बॅचेसची जी मुलं आहेत तर पहिल्या बॅचेसच्या वेळी काही टूल्स मी यूज करत होते किंवा काही स्ट्रॅटेजीज मी वापरत होत्या, तर त्या नक्कीच वेगळ्या होत्या. तर माझे ते जे स्टुडंट्स आहेत तर त्यांना सुद्धा मी सध्या माझ्या या जे काही जर्नी माझी चालू आहे तर त्याच्यामध्ये मी इन्क्लूड करते. ॲपमध्ये काही चेंजेस झाले असतील तर ते मी त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करते, त्यांना सुद्धा इन्फॉर्म करते. तर हे मला वाटते की कुठंतरी होणं खूप जास्त गरजेचं आहे. मी कोर्सेस प्रोव्हाइड करते, हा माझा एक व्यवसाय आहे, ही माझी एक बिझनेस आहे. पण सोबतच तो कोर्स किंवा ती सर्व्हिस तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करते, तर याच्याकडे सुद्धा लक्ष देणं ही माझी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे, जी की मी नंबर 1ला ठेवलेली आहे. कारण जर मी क्वालिटी मेंटेन केली विथ क्वांटिटी तर नक्कीच जे रिझल्ट्स असतील तर ते चांगल्या प्रकारचे असतील. त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन, चांगलं नॉलेज देण्याचा मी माझ्या कोर्सेसमधून प्रयत्न करते. तर अपडेट अशी आहे की आपली नवीन बॅच जी आहे तर ती 23 जुलैला चालू होते. रजिस्ट्रेशन्स ओपन झालेले आहेत. दुपारी 1:30 आणि 3ची बॅच आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपचा नंबर मी जो दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता. ॲडिशनल काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्हाला सगळी माहिती जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाईल. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही डाऊट्स तुमचे होते तर ते नक्की क्लिअर झाले असतील. आणि व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर कॉमेंट्स वाचायला नक्की विसरू नका. कारण माझे जे जुने स्टुडंट्स आहेत तर ते सगळे कॉमेंट्स करणार आहेत, त्यांचे रिव्ह्यूज देणार आहेत या व्हिडिओवरती. आणि नक्कीच ते माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.